महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। या तारखेपर्यंत आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा चालू महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो। काय डिटेलमध्ये न्यूज आलेले संपूर्ण आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आपण बघितलेला असेल। आता बघा, आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आल्यावर आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमच्या नजरा लागलेल्या असतील। तुम्ही याची प्रतीक्षा करून असाल, कारण की याच महिन्यामध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये भेटले होते, ते खर्च देखील झालेले असतील। तुम्ही या महिन्याची मे महिन्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी निधी वळवण्यात आलेला आहे, तर या तारखेपर्यंत तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात। कुठल्या तारखेपर्यंत हे पैसे येऊ शकतात त्याची माहिती पाहणार आहोत। बघा, 2 ते 3 दिवसापूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांनी देखील खुशखबर दिलेली होती की पुढील येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होईल आणि 4.25 कोटी रुपयांची जी फाईल आहे लाडकी बहीण योजनेची मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची, त्याच्यावरती माझी सही झालेली आहे आणि ती माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना देखील सांगितले असं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा, फाईल क्लिअर झालेली आहे, पैसे मंजूर झालेले आहेत, पण ह्याची प्रोसेस नेमकी कधी होऊ शकतो, परंतु किती तारखेपर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होऊ शकतो त्याचीच माहिती आपण बघूयात। बघा, विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय अशी ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना जी चालू केली त्यामुळे तुम्हाला आर्थिक हातभार जो आहे प्रत्येक महिन्याला लागत आहे। तुम्हाला याचा मदत होती की नाही, आर्थिक मदत होती की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही योजना अशीच पुढे चालू राहायला पाहिजे की नाही तेही सांगा। तर बघा, या योजनेमुळे महायुतीचा निवडणुकीत महाविजय झाला। योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात। आतापर्यंत 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत। 10 हप्ते म्हणजेच तुम्हाला आतापर्यंत टोटल 15,000 रुपये प्रत्येक महिन्याचे मिळून या ठिकाणी जमा झालेले असतील। 10 हप्त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी हा 11वा हप्ता मे महिन्याचा भेटणार आहे। तर या योजनेसाठी दर महिन्याला आपण जर बघितलं, कोट्यवधींचा निधी देताना सरकारच्या अडचणी वाढत आहेत। त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याचं वृत्त देखील समोर आलेलं आहे। तर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार आणि जो GR प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास खात्याकडे देण्यात आलेला आहे, त्या विभागाकडनं मे महिन्याच्या हप्त्यासाठी। बघू शकता, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने ही जी योजना चालू केली याचे 5 हप्ते दिले होते, त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत 5 हप्ते दिले, असे मिळून टोटल 10 हप्ते तुम्हाला भेटले। महायुती सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडकी बहिणींना 1500 रुपये देताना सरकारची दमछाक होत आहे, त्यामुळे इतर विभागांचा निधी देखील या ठिकाणी वापरण्यात येत आहे। तर बघा, हा GR जो आहे 23 मे 2025 ला प्रसिद्ध झाला होता। बघा, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण बाबत बघू शकता, आणि हा GR कोणी प्रसिद्ध केलेला आहे, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनीच प्रसिद्ध केलेला आहे। तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 335.70 लाख कोटी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी देण्यात येत आहे महिला व बालविकास विभागाला मे महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी। तर हा GR जो आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, याचा हा सांकेतिक क्रमांक आहे। हा GR देखील प्रसिद्ध झालेला होता। आता बघा, प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींसाठी जो आहे 1500 रुपयाचा निधी दिला जातो DBT द्वारे। राज्य सरकारने 2025-26 जो अर्थसंकल्प सादर केला यामध्ये अनुसूचित जमाती उपाययोजनांसाठी 21,495 कोटींचा निधीची तरतूद केली होती। त्यापैकी आदिवासी विकास खात्याला आलेल्या 3,420 कोटींच्या रुपयांच्या अनुदानातून 2 वेळा बघा 335 कोटी 70 लाखांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे, म्हणजेच एकूण 671 कोटी रुपयांचा निधी जो आहे आतापर्यंत या ठिकाणी वळवण्यात आलेलं वृत्त देखील या ठिकाणी हे न्यूजमध्ये देण्यात आलेलं आहे। आता मग मे महिन्याचा हप्ता तुम्हाला नेमका कधी भेटणार? बघा, निधीची तरतूद तर झालेली आहे, निधी महाराष्ट्र शासनाच्या दुसऱ्या विभागाकडनं या विभागामध्ये घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी, ठीक आहे। जो निधी आहे 335 कोटी रुपयांचा, परंतु स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की 4.25 कोटी रुपयांचा निधी जो आहे ज्याची
त्याची फाईल जी आहे मे महिन्यासाठी लागणारा किती निधी आहे 4.25 कोटी रुपये, तर ती जी फाईल आहे त्याच्यावरती सही झालेली आहे, ती क्लिअर झालेली आहे. मग नेमका मे महिन्याचा हप्ता तुम्हाला अजून भेटलेला नाही, तो किती तारखेपर्यंत येऊ शकतो? तर बघा, लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर होताना आपल्याला दिसतो. एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात, म्हणजेच बघा या ठिकाणी आज जो या ठिकाणी शेवटचा आठवडा चालू आहे, या आठवड्यातच म्हणजेच 31 मे पर्यंत लाडकी बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तर बघू शकता या ठिकाणी या आठवड्यामध्येच तुम्हाला 31 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आज जर बघितलं आपण 26 तारीख आहे, 27, 28, 29, 30 आणि 31 ह्या 5 दिवसांमध्ये, ह्या जवळपास 6 दिवसांमध्ये, 6 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे मे महिन्याचे 1500 रुपयाचा लाभ जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये भेटेल. आणि हा 100% तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलं बघा त्याच्याबद्दल तेही आपण बघूयात. बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठं अपडेट त्यांनी दिलेलं होतं. मे महिन्याच्या प्रारंभी तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला असं त्यांनी सांगितलं. आता त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की माझ्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच्याबद्दल नेमकं त्यांनी काय सांगितलं होतं बघा, आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितलेला होता मागच्या वेळेस. तर त्यांनी बोलताना सांगितलं प्रसार माध्यमांशी की लाडक्या बहिणींना लवकरच मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. खरे तर मे महिना संपत आला आहे आणि यामुळे मे महिन्याचा जो लाभ आहे तो लवकरात लवकर भेटावा. तो कधी भेटणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे असं त्यांनी म्हटलं. तर एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्यामध्ये भेटलेला होता असं सांगितलं. मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात जाणार की काय असं सुद्धा बोललं जात होतं, मात्र तसं काहीही होणार नाही. याच्यावरती स्वतः अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपडेट दिली. त्यांनी काय म्हटलं बघा, त्यांनी 4.25 कोटींच्या फाईलवरती सही केली आहे असं बोललेलं आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे आता मिळतील. शिवाय आदिती तटकरे यांनाही असे सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळणार आहेत, त्यांच्या फाईलवरती सही केली गेलेली आहे. तर ही माहिती जी आहे त्यांनी अगोदरच 4 ते 5 दिवसापूर्वीच दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. या महिन्याचे पैसे याच आठवड्यामध्ये तुम्हाला भेटण्याची दाट शक्यता आहे. आणि 31 तारखेपर्यंत तुम्हाला कधीही हे पैसे जे आहेत ते आता जमा होऊ शकतात. आजपासून बघा, आज सकाळी देखील तुम्हाला सांगायचं आहे, सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा झाले आहेत की नाही. कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर आले म्हणून पाठवा, आले असतील तर धन्यवाद म्हणून पाठवा, आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, कारण की आज देखील पैसे येण्याची शक्यता आहे. आजपासून पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कधीही पैसे येऊ शकतात. तुमचे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर त्यामुळे बघा, येणाऱ्या ह्या पुढच्या काही दिवसामध्येच तुम्हाला मे महिन्याचे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहेत. 20 मे पासूनच ही प्रक्रिया जी आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये मग ते फाईलवरती सही झालेली आहे, तेव्हापासूनच ही प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. बघा, एकदा निधी जो आहे या ठिकाणी मंजूर झाला की तो निधी जो आहे अर्थ विभागाकडनं फाईल मंजूर झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या खात्यामध्ये जातो. मग त्याच्यानंतर त्यांना पुढची प्रोसेस करावी लागते. जसं की तुमच्या पात्र याद्या ज्या आहेत त्यानुसार तुमच्या अकाउंट नंबरनुसार या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी प्रत्येक बँकेकडे त्यांना या ठिकाणी संपूर्ण माहिती द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर मग DBT या ठिकाणी सुरुवात होते. मग त्यासाठी आपल्याला माहीत असेल शासकीय काम जे आहे प्रत्येक काम बारकाईने पाहूनच केलं जातं, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. म्हणजेच 31 तारखेपर्यंत मे पर्यंत तुम्हाला कधीही हे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. जी आलेली माहिती आहे त्याच्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी ही मी माहिती जी आहे ती दिलेली आहे मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची. त्यामुळे तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही. तुमचा 31 तारखेपर्यंत हप्ता जो आहे या ठिकाणी जमा होऊ शकतो मे महिन्याचा. आजपासून पुढच्या ह्या येणाऱ्या 5 दिवसामध्ये कधीही तुमचे आता पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. तर महत्त्वाची अशी खुशखबर तुम्हाला दिलेली आहे. 1500 रुपये तुमचा जो हा मे महिन्याचा हप्ता आहे त्याच्याबद्दलची. हा हप्ता देखील 1500 रुपयांनी असणार आहे, 2100 रुपयांनी असणार नाही. 2100 रुपयाबद्दल अजून निर्णय झालेला नाही, त्याच्यावरती काम चालू आहे असं बोललं जात आहे. तोही योग्य वेळी निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती वारंवार या ठिकाणी आपल्याला महिला व बालविकास विभाग असेल किंवा या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल. धन्यवाद.